आमचं असं झालं बघा, या आंदोलनाचं नीट मड त्याला कोण रड, बिन पगारीन फुल अधिकारी अशातला प्रकार आमचा झालेला आहे. अर्जुन भाऊ जर एक सोडले तर बाकी कोणालाही काही घेणं देणं नाही आमच्या आंदोलनाचं. मीडियावाल्याला माझं तुमचं म्हणजे एक हे आहे की बाबा शेतकऱ्याचं व्यथा तुम्ही मांडल्या तर तुम्हाला टीआरपी कमी भेटन, पण त्यात जे आमच्याकडून किंवा पुण्य किंवा समाधान आम्हाला जे लावण ना ते खूप मोठं असन. जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्याच्या आंदोलनाला जवळपास 45 ते 150 दिवस होत आले. आमचं असं झालं बघा, या आंदोलनाचं नीट मड त्याला कोण रड. फक्त आम्ही दिवस मोजायचे, असं झालं की दिवस मोजित राहायचं. बिन पगारीन फुल अधिकारी अशातला प्रकार आमचा झालेला आहे. अर्जुन भाऊ जर एक सोडले तर बाकी कोणालाही काही घेणं देणं नाही आमच्या आंदोलनाचं. आमचे शरद भाऊ झालं, राठी सर झालं, महाराज झालं, वकील साहेब झालं, रोज सांगते. मीडियावाल्याला पण जिथं काय म्हणते ती काय टीआरपी का पीआरपी म्हणते ते भेटतं तिकडच ते पळते असं म्हणते. जरांगे पाटलाचा असो किंवा कोणाचा असो आंदोलन, तिकडे मीडियावाले जास्तीत जास्त आकर्षित होते. पण तुम्हाला एक मीडियावाल्याला माझं तुमचं म्हणजे एक हे आहे की बाबा शेतकऱ्याचं व्यथा तुम्ही मांडल्या तर तुम्हाला टीआरपी कमी भेटन, पण त्यात जे आमच्याकडून किंवा पुण्य किंवा समाधान आम्हाला जे लावण ना ते खूप मोठं असन. मीडियावाल्याला माझं तुमच्या चॅनलद्वारे मीडियावाल्याला सांगणं आहे की बाबा या छोट्याशा आंदोलनाकडे तुम्ही जर थोडं लक्ष दिलं तर सगळ्यांच्या पर्यंत आमचं आंदोलन जास्तीत जास्त पर्यंत पोहोचल्या जाईल आणि आम्हाला न्याय भेटन. असं आता म्हणजे आसपास आम्ही विसरलेलोच आहे, कारण कोण 5.5 महिने म्हणजे काय कालावधी असतो ते एका जागेवर थांबल्याच्या नंतर माणसाला कळतो. विकास असं विकास म्हणजे विकासाची गंगा म्हणते की बाबा भाजप सरकार हे विकासाची गंगा मराठवाड्यात. मला तर वाटतं मराठवाड्यात काय बांध्या महाराष्ट्रात कुठंच नाही. कारण कोण जिथं 12 लाख रुपये तुम्ही रेट काढले त्या जमिनीचे, ती जमीन 2.5 लाख रुपये एकर काढले, त्या 2.5 + 5 पट करून 12 लाख रुपये. ती 12 लाख रुपये जमीन आज म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्या जालना शहराच्या जवळ कोणत्याच गावात भेटत नाही, कोणत्याच गावामध्ये भेटत नाही. यांचे अधिकारी काढते कोणत्या हिशोबातून ते आम्हाला तर आतापर्यंत लक्षात आलं नाही. आता 2-4 दिवस पहिले आमच्या आयुक्ताशी भेट झाली, त्याच्यानंतर कलेक्टर मॅडमची भेट झाली. आता आमचं काय झालेलं आहे की आम्ही जातो त्यांच्याकडं, ते आम्हाला यस नो म्हणून रिटर्न पाठवून देते. त्यात भाऊला एक भाऊ खोतकर साहेब एक जारिया झालेले की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, नाही तर आम्ही शेतकरी तिथपर्यंत पोहोचलो बी नसतो. शेतकऱ्याच्या व्यथा मला न्यूजच्या सगळ्या पत्रकार लोकांना म्हणा किंवा मीडियावाल्याला की बाबा या शेतकऱ्याच्या छोट्या चॅनलच्या व्यथा तुम्ही मांडाव्या ही विनंती मी तुम्हाला करतो. आणि सरकारकडं विनंती करायसारखं बी राहिलेलं नाही, कारण कोण रोज तेच आमचे सगळे लोक सांगून टाकलेले. आम्ही आता याच्या 4-6 दिवस बघणार आहे, त्याच्यानंतर आम्ही आमचं आंदोलनाची दिशा बदलून वेगळं हे करू. आम्ही आताच पोलीस स्टेशनला त्यांना पत्र दिलेलं आहे. तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो.